सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, पवित्र असा चैत्र महिना सुरू आहे. चैत्र नवरात्र सुरू आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे तितकेच महत्त्वाचं आहे. आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. तसेच कोणतेही संकट हे आपल्यावरती येत नाही. आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता, पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी, तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी, तसेच ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य असणं गरजेचं आहे, याचबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. चैत्र नवरात्री असू द्या किंवा अश्विन नवरात्री, मंगळवार शुक्रवार आपल्या कुलस्वामिनीच्या वारी आपल्या घरात आपल्या देवी आईची सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. काही घरामधील कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असते, कुणाकुणाची कुलदेवी मोठा देवी रेणुका आई सप्तशृंगी माता, तर कुणाची कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मी असेल, तर कुणाची कुलदेवी कालिका माता सुद्धा असते. बघा, 3.5 शक्तिपीठच आपल्या प्रत्येक घराण्याचं कुलदैवत असे. जशी एक आई आपल्या लेकराचा सांभाळ करत असते, तशी प्रत्येक घराची कुलदेवी त्या त्या घराचा कायम सांभाळ करत असते, कायम पाठीशी असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करायची गरज सुद्धा लागत नाही, म्हणजे खूप कठीण सेवा करावी लागत नाही. कुलदेवी ही स्वयंभू आहे. पिढ्यानपिढ्या घराण्यातून कुलदेवीची सेवा घडत असते. जर एखाद्या घराची कुलदेवी त्या घरावर नाराज असेल तर त्या घरावर संकट येतात, घरात वादविवाद होतात, भांडणे होतात, घरातील शांतता नष्ट होते, संतान सुख मिळत नाही, वेगवेगळ्या समस्या त्या घरामध्ये येत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न असते. तुमच्या घरावरती जर तुमची कुलदेवी जर नाराज असेल तर चैत्र नवरात्र सुरू आहे. नवरात्रीतच काय तर आपण कुलदेवी जर आपल्यावर नाराज असेल ना तर आपल्यावर काही वेळा संकट येतात, पण आपल्या आईला प्रसन्न करणं खूप कठीण नाही. तिची नित्यनियमानं जरूर सेवा करा. तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा अष्टमी नवमीला देखील कुलदेवीची ओटी नक्कीच भरू शकता. आता आपण ज्या दिवशी ओटी आपल्याला कुलदेवीची भरायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. आपण जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण शुभ रंग परिधान करतो. त्याचप्रमाणे या दिवशी लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्याला देवपूजा करायची आहे. प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे. नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे, किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता. आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल. आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत. तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे. मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर देखील तुम्ही बनवू शकता, किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल. पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे. घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवलं तरी पण चालेल. फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा, त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा नसावा. आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे. मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत
या धाग्यामध्ये अधिक असते, त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे. मग साडीचा रंग कोणता असावा, तर तुम्ही लाल रंगाची, नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता. शक्यतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा. हिरवा रंग हा माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो, पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे. मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गहू. जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो, पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता. आपण नारळ देखील घ्यायचा आहे. नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे. तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहे. त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे. शक्यतो तरी आपण घेताना लेकूरवाळी हळकुंड घ्यायचा आहे. जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावे. म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखी दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो, त्याला लेकूरवाळी हळकुंड असं म्हणतात. त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे. मग सिजनेबल कोणतंही फळ घेऊ शकता किंवा जर 5 फळं घेणे शक्य असेल तर 5 फळं घेतली तरी पण चालेल. तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावे, ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे. आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता. ओटीमध्ये हे सामान असणं देखील गरजेचं आहे. किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल. मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल. आता अगदी आपल्याला कमळाचं फूल भेटलं तर अतिउत्तम, तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. आपल्याला या ओटीवरती दानदक्षिणा ठेवायची आहे. मग 11 रुपये किंवा 51 रुपये किंवा 101 रुपया तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता. आपण 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे. आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहे आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या, कारण हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही. मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या 6 बांगड्या घ्यायच्या आहे किंवा अगदी तुम्ही 12 बांगड्या देखील घेऊ शकता. आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता. मग टिकली असेल, नेलपेंट असेल, इतर काही वस्तू 16 शृंगाराच्या असतील, मग नथ असेल, जोडवी असेल तर या वस्तू देखील घेऊ शकता. पण 16 शृंगाराचं साहित्य घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल. मग एक टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल, पण आपल्याला त्या 16 शृंगारापैकी एक साहित्य आपल्याला ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे. आता तांबूल म्हणजे काय, तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल. किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही 2 विड्याची पाने घ्यायची आहे आणि 2 सुपारी घ्यायची आहे. आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे. आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठिकाणी ठेवायच्या आहे, कारण एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असं म्हणतात. मग अक्षदा या अखंड असाव्या. आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. मग जी पण तुमची कुलदेवी असेल, मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो, आपण म्हणायचं आहे, हे कुलदेवी, मी तुझी ओटी भरत आहे. या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर, पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे. तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे.
तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता ही ओटी अगदी आपण शुक्रवारी, मंगळवारी, अष्टमी, नवमीला भरली तरी पण चालेल. आता या ओटीच्या साहित्याचं आपण काय करायचं आहे, तर हे ओटीचं साहित्य तुम्ही माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे. एखाद्या महिलेला तुम्ही घरी बोलवू शकता, तिला अगदी तुम्ही जेवण देखील देऊ शकता, किंवा एखाद्या महिलेला तुम्ही तसंच बोलवलं किंवा अगदी नाश्ता दिला तरी पण चालेल. मग त्या महिलेची तुम्ही ओटी भरायची आहे, किंवा अगदी तुम्ही बाहेर जाऊन देखील एखाद्या महिलेला हे ओटीचं साहित्य त्या महिलेच्या ओटीमध्ये देखील देऊ शकता. किंवा तुम्ही जे काही ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही जेव्हा पण तुमच्या कुलदेवीला जाल, जेव्हा पण मूळ स्थानावरती जाल, तेव्हा ते ओटीचं साहित्य तुम्ही तिथे द्यायचं आहे. तिथे माता लक्ष्मीची, माता कुलदेवीची ओटी आपण भरू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.